डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान शिल्पाची विटंबना झालेली होती आणि त्यानंतर परभणीमध्ये मोठा हिंसाचार झालेला होता। त्यानंतर पोलिसांकडून कोपिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं। कोपिंग ऑपरेशन मध्ये एका सोमनाथ सूर्यवंशी या युवकाला अटक केलेली होती आणि त्याला झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी आंबेडकरी संघटनाच्या वतीनं जे आहे ते आंदोलन करण्यात येत आहे। आपल्यासोबत आपण पाहतो की या ठिकाणी आंबेडकरी संघटनांच्या वतीनं जे आहे ते मोठं आंदोलन करण्यात येते। मोठ्या संख्येने आंबेडकरी संघटनांची कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाल्याचंही एकंदरीत आपल्याला जे आहे ते पाहायला मिळते। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आपण एका तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे। सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि आमची मागणी अशी आहे की त्यांच्यावर ज्या पोलिसांनी हे कारवाई केलेली आहे त्यांच्यावर मनुष्यवधाचा 302चा गुन्हा दाखल करावा याकरिता आणि त्यांना न्याय मिळवण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे। पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे एका युवकाचा मृत्यू या ठिकाणी या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे। कॉम्बिंग ऑपरेशन पोलिसांनी केलं। जयभीमवाल्यांची घरं दिसली, घरामध्ये घुसूघुसू कॉम्बिंग ऑपरेशन झालेलं आहे। दारातल्या जयभीमच्या गाड्या फोडलेल्या आहेत पोलिसांनी। संबंध महाराष्ट्रामध्ये फुटेज फिरत आहे। महिलांना पोलिसांनी मारहाण केली। आम्ही नक्षलवादी आहेत का की आमच्या घरावर पोलीस कॉम्बिंग ऑपरेशन करतात? म्हणून सोमनाथचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे। पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे। एक वडार समाजाचा कार्यकर्ता विद्यार्थी ज्याला पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झालेला आहे त्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे ही आमची आज मागणी आहे। कलेक्टरनी आदेश द्यावे, मुख्यमंत्र्यांनी बोलावं, विधानसभेमध्ये मुख्यमंत्री आज बोलले पाहिजे। या ठिकाणी एक दलित कार्यकर्ता पोलिसांच्या मारहाणीमध्ये मरतो। कॉम्बिंग ऑपरेशन कोणाच्या सांगण्यात झालं? आदेश कुणी दिले कॉम्बिंग ऑपरेशनचे? याला जबाबदार कोण आहे? त्याला जबाबदार कलेक्टर आहे, पोलीस आहे। पोलीस आमच्या गाड्या फोडतात, पोलीस आमच्या घरामध्ये घुसून गाड्या फोडतात, आमच्या गाड्या विचू मारले त्यांनी आम्हाला। पोलिसांना कायदा हातात घ्यायची वेळ आलेली आहे का? कायदा हातात घेतात पोलीस अशा पद्धतीने गाड्या फोडू शकतात का? आम्ही जर फोडला आमच्या गुन्हा दाखल होतो। पोलिसांनी जर आमच्या प्रॉपर्टीचा नुकसान केला असेल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। पोलिसांकडून कार्यकर्त्यांना मोठी परभणीमध्ये मारहाण करण्यात आलेली, महिलांवरती सुद्धा काट्या मारल्या। काल फडणवीस म्हणालेले आहेत की जे दगडफेक केलेले आहे त्यांच्यावरती आम्ही कारवाई करणार। काल फडणवीसांचं अरे आम्ही दगड मारला, कारवाई करता। पोलिसांनी आमच्या दारातल्या गाड्या फोडल्या, पोलिसांनी आमच्या तरुणांना लाठीचार्ज केला, त्याच्यावर फडणवीस साहेब काय कारवाई करणार आहे? आम्ही दगड मारला, आमच्या गुन्हा दाखल केला, पोलिसांनी कायदा हातात घेतला, त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे? पोलिसांनी आमच्या महिलांना मारले, पोलिसांनी आमच्या दारातल्या गाड्या फोडलेल्या आहेत, आमच्या प्रॉपर्टीचं नुकसान पोलिसांनी केलंय, त्याच्यावर काय कारवाई करणार आहे? परभणीमध्ये 200 कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल केले। परभणीत 200 कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल केले। ते गुन्हे चुकीचे केलेले आहेत, त्यांना सोडलं पाहिजे, ते गुन्हे माघार घेतली पाहिजे, पोलिसांवर गुन्हे दाखल केले पाहिजे, पोलिसांवर गुन्हे दाखल व्हावेत ना। मनुष्यवधाचा आता पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? नाही, कलेक्टरला आम्ही जाबच विचारायला आलो। आठवले साहेबांनी आदेश दिले, सगळे जिल्हाभर आंदोलन सुरू आहे। आम्ही आज जाब विचारायला आलोय की कॉम्बिंग ऑपरेशन कोणाच्या सांगण्याहून केलेलं आहे? कॉम्बिंग ऑपरेशनला जबाबदार कोण आहे? कुणी सांगितलं? जयभीमचं घर दिसलं, घरात घुसून कॉम्बिंग ऑपरेशन। तो सोमनाथ सूर्यवंशी शिकायला गेला 3ऱ्या वर्गासाठी, परीक्षेसाठी, त्यांनी निळा झेंडा घेतला असाल म्हणून त्याच्या घरामध्ये घुसून ठरवून त्याला मारलेलं आहे। पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झालाय। पोलिसांनी आमच्या प्रॉपर्टीचं नुकसान केलंय, पोलिसांनी आमच्या दारातल्या जयभीम लिहिलेल्या गाड्या फोडलेल्या आहेत। याचं लॅवी प्रक्षेपण दिसतंय, फुटेज दिसतंय, यांच्यावर कारवाई करणार आहेत का नाही? पोलिसांनी कायदा हातात घेतला, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाच पाहिजे। 100% याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे। अधिकारी बडतर्फ केले पाहिजे, पोलीस सगळे अधिकारी त्या ठिकाणी होते आणि पोलीस त्यांना सगळ्यांना बडतर्फ केले पाहिजे आणि सगळ्यांच्यावर पोलीस मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, नाहीतर हे आंदोलन फार मोठं होईल आणि याचा परिणाम या शासनाला भोगावा लागणार आहे।
आपण पाहतोय की पुण्यातल्या कलेक्टर ऑफिस वरती जे आहे आंबेडकरी समजनाकडून जे आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये जो मृत्यू झालेला आहे, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात येते. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.